रिव्ह्यू. प्रेक्षकांनो, सुरुवात करूयात आजच्या रिव्ह्यूला. आजच्या रिव्ह्यूमध्ये जीवा हा नंदिनी बरी झाल्यामुळे खूपच असा इमोशनल झालेला असतो. तो आता खूप रडून रडून नंदिनीला जाणीव करून देत असतो की तुझ्या ह्या परिस्थितीला मी चुकीचा आहे, मी दोषी आहे, तुझी अशी अवस्था माझ्यामुळे झाली आहे. तेव्हा तो सांगू लागतो की नंदिनी, यापुढे मी कधी तुझ्याशी वाईट वागणार नाही. तू बनवलेली बनाना स्मूदी मी आवडीने खाईल, अक्रोड टाकलेली स्मूदी मी कधी नावं ठेवणार नाही. तू माझ्यासाठी स्पेशल मेनू काही बनवला तरी मी तुला कधीच प्रत्युत्तर करणार नाही. तू मला कोणत्याही वेळेला कॉल केला तरी मी रिसीव करेल, कारण मी आज तुझा फोन उचलला नाही, तुला राग आला आणि त्यामुळे तू चिडलीस आणि हा सगळा पराक्रम घडला आहे. त्यामुळे मला तर जीवाला अद्दल घडवायची आहे, पण त्या अगोदर मला माझ्या शिक्षेला आता जबाबदार ठेवलेला असताना मला आता जीवाला खूप मारावंसं वाटतंय. तेव्हा आता नंदिनी खूपच आता एक्साइट होऊन त्याला म्हणत असते की जीवा, हे सगळं तुम्ही बोलताय का? पण तुम्ही अजूनही मला बायको म्हणून ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे, तर तुम्ही माझ्याशी कोणत्या नात्याने माझी माफी मागताय? तेव्हा आता जीवा जरा भानावर येतो. त्याला कळत नसतं की आता मी नंदिनीला काय उत्तर देऊ, कारण नंदिनीने बरोबर त्याच्या बोलण्यामध्ये त्याला कॅच केलेलं आहे की तो नक्की कोणत्या अर्थाने मला असं बोलतोय. पुढे आता नंदिनी म्हणत असते की तुम्हाला माहिती आहे ना की तुम्ही मला एक मैत्रीणसुद्धा मानत नाही तुम्ही मला, आणि त्यामुळेच तुम्ही माझी माफी कशी काय मागू शकतात आणि कोणत्या हक्काने तुम्ही माझ्याशी इतकं क्लोज होऊन बोलत आहात. तेव्हा आता जीवा हा पूर्णपणे शांत होतो, कारण त्याच्या मनात नंदिनीबद्दलची जी काही जाणीव झालेली असते ती आता नंदिनीला समजलेली असते, पण नंदिनीला त्याच्या तोंडून ते ऐकायचं असतं. आणि म्हणूनच नंदिनीसुद्धा त्याला आता विचारत असते की बोला ना, आपल्या दोघांमध्ये काय नातं आहे की ज्या नात्याने तुम्ही माझी माफी मागताय, मला सांगत आहात की पुढे तुम्ही माझ्याशी वाईट वागणार नाही. मग आता मी काय समजायचं? तर आता जीवा काहीच उत्तर देत नाही, निघून जातो. तर पुढे आता इकडे मानिनी जेवण बनवत असतात, तर तिथे आता हा मिथून येतो आणि हा मिथून शब्दकोडं सोडवत असतो. त्याला काही प्रश्नांची उत्तरं येत नसतात, म्हणून आजही तो मानिनीचं डोकं खात असतो की मानिनी, आज तुम्ही किचनमध्ये? तेव्हा मानिनी म्हणते की अहो, नंदिनीची तब्येत बरी नाही आहे ना, आणि काव्याला अजून काही जमत नाही, आणि रम्या तर ऑफिसला जाते, म्हणून आता त्यांचा कारभार हा मी सांभाळते. त्यावर आता मिथून खूप कौतुक करत म्हणतात की मानिनी, तुम्हाला ना खरंच मानायला पाहिजे. मी ना अशा क्वचित बायका पाहिलेल्या आहेत. महाराष्ट्रात जर अशा सासू जर तयार झाल्या ना, तर सुनांना काही टेन्शनच राहणार नाही आणि भांडणं तर कायमची बंदच होणार. तेव्हा आता मानिनी, तुम्हाला कसं काय जमतं असं ॲडजस्टमेंट करायला? तुमची चिडचिड होत नाही का, असं त्या विचारतात. तेव्हा आता मानिनी सांगू लागते की अहो, आपण समजूतदार बनलं तर समोरचा आपोआप समजूतदारपणा दाखवायला लागतो. आता बघा ना, नंदिनीची तब्येत बरी नाही आहे, काव्याला नंदिनीची काळजी पडली आहे, तर दोघी बहिणी एकत्र एकमेकांना वेळ स्पेंड करत आहे, तर रम्याला बिलकुल वेळ नाही आहे. मग असणार कोण किचनमध्ये? मीच ना, आणि थोडे दिवस ॲडजस्ट करायला काय जाते, जेव्हा त्या ठीक ठणठणात असतात तेव्हा तर करतातच ना. मग आता मिथून सांगतात की अगं, प्रकट दिनाला काय म्हणतात? तर मानिनी म्हणते अरे वाढदिवस, एवढंही कळत नाही का? तेव्हा मिथून म्हणतो तसं नाही गं, आपल्या घरात आत्तापर्यंत कोणाचा बड्डेच होत नाही ना, त्यामुळे मला लक्षातच येत नव्हता तो शब्द. मग आता जाऊ दे बाबा, त्या बड्डेचा तर विषयच काढू नको मिथून, कारण तुला माहिती आहे ना, आपल्या घरात जी काही कटकट, जी भांडणं होत आहे काही दिवसांपासून, त्याच्यातून आता कुठे सुटका मिळाली आहे आणि परत काही संकट यावं असं मला वाटतच नाही आहे. तेव्हा आता मिथून म्हणतो की काय संकट येणार नाही आहे ताई, बिंदास राहा, कारण कटकट हा शब्द मला शब्दकोड्यामध्ये हवा होता आणि म्हणूनच मी तुला असा प्रश्न केला. चल, मला आता ह्या गोष्टीचं उत्तर तर मिळालं की कटकट मला शब्दकोडं माझं संपलं, मी आता आज पुन्हा जिंकणार आहे असं ते मानिनीला सांगत असतात. तर पुढे आता ताई, आता काही संकट तर येणार नाही ना? तरी मानिनी आता भाजीला फोडणी देत असतात. अचानक बेल वाजते आणि मिथून म्हणतो की अरे बापरे, संकटाचा विषय काढला तर बेलच वाजली. मग आता लगेच ते दरवाजा उघडायला जातात आणि दरवाजा उघडल्यावर समोर पोलीस असतात. पोलिसांना बसून मिथूनला धक्काच बसतो. मग आता मिथून हा लगेच इकडे मानिनीला सांगायला लागतो, आणि तर दोघे आता धक्क्यानेच आता गार होऊन जातात की पोलीस कसे काय आपल्या घरी आले. तेव्हा आता मिथून पटकन जातो रूममध्ये आणि पार्थला आवाज देतो, आणि तिथे वसू पण असते. तर वसू आणि पार्थचा हा कंपनीमधला विषय चालू असतो की कंपनीमध्ये आता चांगलीच प्रोग्रेस झालेली आहे, आणि कंपनीच्या जे काही मार्केटिंग प्रोजेक्टर आहेत ते त्याच्याबद्दल वसूचं खूप कौतुक करत असतो पार्थ, कारण एका भावाचा बिझनेस सांभाळणारी बहीण आज तिचं कौतुक करावं असं त्याला वाटते, कारण त्यांनी जो हातभार लावलेला आहे, जे काही त्यांनी लक्ष दिलेलं आहे, त्याच्यामुळेच आपल्याला आज खूप असा फायदा झालेला आहे, आपण नफ्यात गेलो आहोत, असं सुद्धा तो वसूचं कौतुक करत असतो. तेव्हा ही वसू पण आज खूप प्रेमाने, म्हणजे हा सगळा ड्रामा असतो तिचा, ती कौतुक करत म्हणत असते की मला माझ्या नवऱ्यानंतर मी जर कोणावर प्रेम केलं असेल तर ते आहेत पार्थ, जीवा आणि त्यानंतर रम्या. अरे, माझा तुमच्यामध्ये खूप जीव अडकलेला आहे, तुमचं नुकसान व्हावं असं मला कधीही वाटत नाही.
आणि त्यामुळे तुमची उत्तरोत्तर प्रगतीच होत राहणार आहे आणि तुम्ही काळजी करू नका असं सुद्धा पार्थला वसू सांगत असतात. पण इकडे आता मिथुनने सांगितल्याबरोबर लगेच पोलीस आले म्हटल्यावर पार्थ आणि वसू दोघं धावतच सुटतात. तर मानिनी इकडे हॉलमध्ये असते आणि लगेच ते म्हणू लागतात की जीवा देशमुख कोण आहे, त्याला आम्ही इथे अटक करायला आलो आहोत, त्याला आम्ही आमच्या ताब्यात घ्यायला आलो आहे. कारण आम्हाला दीपकने असा एफ.आय.आर. नोंदवला आहे की त्याला जीवे मारलं गेलं आणि त्याच्यासाठी त्याने पार्थ आणि जीवा अशी 2 नावं घेतलेली आहे. तेव्हा हे देशमुखांचंच घर आहे ना असं म्हणून ते पोलीस आता इन्क्वायरी करायला लागतात. मग आता कुठे तो जीवा देशमुख, त्याला इथे समोर आणा, त्याने इतकं बेदम त्या माणसाला मारलं, त्याचा जीव घेण्यापर्यंत ही मजल पोहोचलेली आहे. कायदा हातात घेणाऱ्यांना आम्ही सोडत नसतो, त्यामुळे त्याला बोलवा. आता जीवा ह्या पोलिसांच्या आवाजाने तिथे येतो आणि म्हणतो की काय झालंय, बोला, मी आहे जीवा देशमुख, काय प्रॉब्लेम आहे. ते सांगू लागतात की हे बघा, तुम्ही दीपक नावाच्या माणसाला बेदम मारहाण केली, बरोबर, तुम्ही कायदा हातात का घेतला. तेव्हा जीवा सांगू लागतो की त्या माणसाने आम्हाला अगोदर खूप त्रास दिला आणि त्यामुळेच मी असं केलं आहे. मग पोलीस सांगू लागतं की कधी काय केलं ते पण तुम्ही सांगा. मग जीवा सांगू लागतो की त्या माणसाने वेश बदलून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्या अगोदर त्याने माझ्या बायकोला जीवे मारलं गेलं, माझ्या बायकोला फासावर लटकवलं होतं. रिक्षा चालक बनून तो वेषांतर करून आम्हाला त्रास देतो, आमच्या घरामध्ये घुसून त्याने हल्ला केला आहे. तेव्हा पोलीस म्हणतो की एवढ्या गोष्टी घडून गेल्यानंतर सुद्धा तुम्ही आम्हाला पोलीस कंप्लेंट का केली नाही, तुम्ही का शांत बसलात. आता पोलीस पण जीवाला ओरडू लागतात. तेव्हा जीवा म्हणतो की मी तुम्हाला सांगितलं ना, माझ्या बायकोवर हल्ला झाला आणि म्हणून मला ते सहन झालं नाही आणि आम्ही देशमुखांची फॅमिलीज आहोत, असं आम्हाला मारणाऱ्याला आम्ही सोडत नसतो आणि आमच्यापासून कोणालाही त्रास होत नाही याची आम्ही खबरदारी घेतो. तरीसुद्धा ते पोलीस म्हणतात की पण तुम्ही कायदा हातात घेतलात ना, त्या माणसाला जीवे मारलाच ना, जर त्याचा मृत्यू झाला असता तर त्याला कोण जबाबदार असतं. मग आता जीवा म्हणतो की मृत्यू तर झाला नाही आहे ना, आणि मला एक सांगा, माझ्या जागेवर तुम्ही असतं तर काय केलं असतं. फरक एवढंच आहे की तुमच्याकडे वर्दी आहे आणि आम्ही साधे लोक पडतो. पण मग कायदा हा आम्ही हातात घेतला कारण आम्ही जो आरोपी आहे, जो दोषी आहे याच्यामध्ये, त्याला आम्ही त्रास देणारच. मग ते पोलीस चिडताना म्हणतात की जीवा, माइंड युअर लँग्वेज, तुम्ही काहीच्या काही बोलू नका, समजलं ना, आम्ही पोलीस आहोत त्यामुळे आम्हाला नीट उत्तरं द्यायची. आम्हाला आता तुम्हाला अटक करावीच लागणार आहे कारण आता आम्हाला जसं अटक वॉरंट तुमच्याबद्दल आले तर आम्ही पूर्ण करणारच. मग आता जीवा ऐकत नसतो. तर आता पार्थ कोण आहे असं म्हटल्यावर पार्थ म्हणतो की मी आहे जीवाचा मोठा भाऊ पार्थ देशमुख. तेव्हा आता पोलीस पार्थकडे वळतात आणि म्हणतात की तुमचा काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही का मारलं त्या माणसाला सांगा. तेव्हा पार्थ सांगू लागतो की अहो, यांनी ह्या दीपक नावाच्या माणसाने माझ्याही बायकोवर हल्ला केला होता, तेही घरात घुसून तिला जीवे मारलं होतं आणि त्यामुळेच मी माझ्या भावाला आधार म्हणून गेलो होतो आणि आम्ही दोघांनी त्याला मारले. पण मग त्याने पुढे आमच्या घराचं कोणाचीही नाव घेऊ नये म्हणून आम्ही हे सगळं केलं आहे. तेव्हा आता पोलीस म्हणू लागतात की तुमचं काही असू द्या, आता आम्ही दोघांना अटक करणार आहोत. आणि हा जीवा सारखं माझी बायको करतोय ते काही काव्याला पटत नसतं. ती विचार करू लागते की हा सारखा माझी बायको का म्हणत आहे, तेही माझ्यासमोर. मी आता गप्प बसणार नाही असं काव्या मनाशीच म्हणू लागते. तर पुढे आता पोलीस म्हणतात की चला, त्यांच्याबरोबर ते पोलीस हवालदार आलेले असतात आणि त्यांना आता जीवा आणि पार्थला ताब्यात घ्या असं म्हटल्याबरोबर आता नंदिनी मधूनच येते. नंदिनी आल्याबरोबर ती म्हणते की घोरपडे साहेब तुम्ही. आता हे पोलीस नंदिनीच्या खूप जवळचे असतात कारण नंदिनीने 17 मुलींचं जे प्रकरण झालं होतं किडनॅपिंगचं, त्यांना वाचवलेलं असतं. आणि ते घोरपडे सर आता नंदिनीला पाहून म्हणतात की काय मग, म्हणजे ते असं म्हणत असतात की नंदिनी मॅडम तुम्ही इथे. तेव्हा नंदिनी सांगू लागते की हो, ह्या स्टोरीची म्हणजे तुम्ही जी काही समजताय ना, बळी गेलेली मुलगी ती मीच आहे. तेव्हा आता पोलीस म्हणू लागतात की अच्छा, नंदिनी देशमुख. मग आता हो, मीच आहे नंदिनी देशमुख आणि माझ्याच नवऱ्याने कायदा हातात घेतला असं तुम्ही म्हणताय ना. अहो काय सांगू साहेब, आम्हाला खूप त्रास झाला त्या माणसामुळे आणि म्हणूनच हे पाऊल त्यांनी उचललं, त्यांना सहन झालं नाही म्हणून. पण तो मुलगा जिवंत असताना तुम्ही आता हे काय काढताय. तो घोरपडे साहेब नंदिनी पाहून गप्पच बसतात. ते उलट त्यांच्या पोलीस हवालदारांना सांगू लागतात की ह्या मुलीमुळे आज आपण 17 मुलींना सुखरूप सोडवलं होतं. खरंच नंदिनी देशमुखसारख्या बाईने खूप पुढाकार घेतला होता आणि त्यांची आपल्याला नेहमीच खूप मदत होते आणि त्यामुळे त्या असं म्हणू लागतात की आपण आता कोणत्याही प्रकारचं स्टेटमेंट इथे घ्यायला नाही पाहिजे आणि ॲक्शन घ्यायची नाही. म्हणून आता पार्थ आणि नंदिनीने पार्थ आणि जीवाला अटक करण्यापासून वाचवलेलं असतं आणि घरात वेगळाच आनंद असतो. पण मग इकडे काव्याचा खूप जळफळाट होतो कारण आता नंदिनीचं नाव घेऊन जीवा जे कौतुक करतो नंदिनीचं ते काही तिला सहन होत नसतं आणि म्हणून तिचं जळफळाट होतो. त्यामुळे सतत ती म्हणू लागते की जीवा हा पूर्णपणे नंदिनीचा होत चालला आहे. तो मला विसरून आता नंदिनीला बायको म्हणून ॲक्सेप्ट केलेलं आहे त्याने आणि त्यामुळेच मला असं वाटतं की आता मी जीवा आणि माझ्यामधलं जे काही नातं होतं ते सगळ्यांना सांगून टाकावं.
म्हणून आता ही काव्य काही गप्प बसणार नाही आहे. तिला खूप जळफाट होतोय. तिला आता जीवाबद्दल घरच्यांना सगळं सांगायचं आहे. त्यामुळे पुढे आता खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. प्रेक्षकांनो, पाहायला विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम आणि अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद. प्रेक्षकांनो, तुम्हाला अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या आवडीचे सिरियलचे रिव्ह्यू आपण ह्या चॅनलवर पाहूयात. तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.